MSRTची बस म्हणजे आपली एसटी बस मधील जे कोणी सवलतच्या तिकिटावर प्रवास करतात अशा सगळ्या लोकांसाठी एक स्कीम, स्मार्ट कार्डची स्कीम लागू करत आहे. तर या स्कीमला लागू करत असताना प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ असं टॅग करून ही स्कीम लागू केली जाते. आज आपण या स्कीम बद्दल सविस्तर बोलणार आहोत. मित्रांनो, विद्यार्थी असो, ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो, दिव्यांग, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आदी विविध घटक जे की सवलतीच्या दरामध्ये तिकीट घेऊन प्रवास करतात, अशा घटकांसाठीच आता एक नवीन स्मार्ट कार्ड येते आणि त्या स्मार्ट कार्डच्या आधारे आपल्याला तिकीट बुक करायचं आहे आणि त्या स्मार्ट कार्डमुळे या सगळ्या घटकांना फायदा होणार आहे. कारण त्यांची जी ओळख आहे, ऑथेंटिसिटी किंवा त्यांचं जे आयडेंटिफिकेशन आहे, ते आयडेंटिफिकेशन फायनल करूनच हे कार्ड दिलं जाणार आहे, असं मात्र एसटी महामंडळाच्या या सगळ्या माहितीनुसार लक्षात येते. आणि या कार्डची किंमत एसटी महामंडळाने ठेवली आहे 199 रुपये. आणि ज्यांच्याकडे जुनं एक कार्ड होतं आणि जर ते जुनं कार्ड जमा केलं तर मात्र 199 च्या ऐवजी 149 रुपये देऊन हे स्मार्ट कार्ड लाभार्थ्याला घ्यायचे. या कार्डच्या व्हॅलिड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा कमीत कमी 100 रुपये पाहिजेत, म्हणजे तुमचं बॅलन्स 100 रुपये पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही टॉपअप जे करायचे त्याला 50 रुपयाच्या पटीने तुम्हाला ते रिचार्ज करता येईल. अशा प्रकारचा एक ढोबळ नियम आहे. आणि या कार्डच्या नोंदणीसाठी 3000हून अधिक एजंट्स नेमले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर ही नोंदणी बस स्थानकावर पण होणार आहे. चला, ही एसटी महामंडळाची सवलत धारकासाठीची विश्वासाला डिजिटल बळ या टॅगलाईनच्या खाली एनसीएमसी स्मार्ट कार्डची योजना. आता या अगोदर पण अशीच एक योजना एसटी महामंडळाने सुरू केली होती. फिनो पेमेंट बँकच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात होती. पार्टनरशिप मध्ये फिनो बँक आणि MSRTC होते. दोघांनी मिळून टेप अँड गो स्मार्ट कार्ड त्यावेळेस आणलं होतं. आणि हे स्मार्ट कार्ड घेतल्यानंतर त्यावेळेस प्रत्येकाकडनं हे जे कोणी कार्ड घेणार त्यांच्याकडनं 50 रुपये फीस घेण्यात आली होती. आणि त्यावेळेस या फिनो पेमेंट बँकेने जवळजवळ 30 लाख कार्ड वितरित केले होते. पण 2022 मध्ये मात्र कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्यामुळं हे सगळं बंद झालं. कार्ड वितरण पण बंद झालं. आणि त्याच्यानंतर पुढे काय झालं, ज्यांनी जे 50 रुपये भरले होते त्यांचं कार्ड कुठे, त्यांचे पैसे कुठे गेले, त्यांना पैसे परत मिळाले का, त्यांना ते कार्ड मिळाले का, ओके, ज्यांच्याकडे ते कार्ड आहे ते कार्ड आतापर्यंत चालतंय का, त्या कार्डवर दिव्यांग बांधव म्हणजे त्या ऑटोमॅटिक पैसे कटून प्रवास करतोय की ते कार्ड फक्त ओळख कार्ड म्हणून वापरलं जात आहे, अशा प्रकारचे बरेच प्रश्न मात्र सवलत दरामध्ये प्रवास करणारे, खास करून आपण दिव्यांगजनासाठी बोलतोय, या सगळ्यांना पडतोय. आता हे झालं की जुनं कार्ड काय झालं होतं, टेप अँड गो स्मार्ट कार्ड कुठं गायब झालं, का सुरू केलं होतं, हा प्रश्न एसटी महामंडळालाच माहिती आणि याचं उत्तर पण त्यांनाच माहिती. आता हे एनसीएमसी स्मार्ट कार्ड जे की आता लागू होते, ते कार्ड बनवत असताना नेमकी खात्री कशी होणार आहे. समजा आपण फक्त दिव्यांगजनासाठी बोलू, दिव्यांगजनाचे हे स्मार्ट कार्ड बनवायचे. हे स्मार्ट कार्ड बनवताना दिव्यांगजनाची, कारण तिकिटात या कार्डनुसारच सवलत मिळणार, या कार्डनुसारच पेमेंट होणार असं जर समजलं तर दिव्यांगजन हा खरा आहे की खोटा आहे. मूळ कळीचा मुद्दाच तिथे आहे ना. हे खोटारडे सगळे जुगाड करून बसलेले, तर हे खोटारड्यांनी खऱ्याच्या ताटात हिसकून घेतलेले. दरवेळेस बोलावलं तर मरणाचा राग येतो, पण या खोटारड्यांना कुठलाही फरक पडत नाही. माफ करा, संताप येतोच. आता हे जे खोटारडे, हे खोटारडे विविध प्रकारचे जुगाड करतात. मोठे मोठे ऑफिसर्स, महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटी नाशिक याचे जे सध्याचे प्रभारी व्हाईस चान्सलर आहेत, त्या व्हाईस चान्सलरनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर आहे. कितीतरी मोठे मोठे, तो गडचिरोली यांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं. आता पण नेमकं काय झालं, विधानसभेमध्ये ते आवाज उठला, हे पण सगळं गुलदस्त्यात आहे. एवढं मोठं असताना हे छोटं मोठं तर कुठं लक्षात येईल. त्याच्यामुळं जे दिव्यांगजनांना तुम्ही हे कार्ड देणार आहे त्या दिव्यांगजनाची, म्हणजे तुमची UDID हे UDID ऍपवर आणि स्वावलंबन संकेतस्थळावर खात्री केली पाहिजे. आता ही खात्री करताना अजून एक नवीन गोष्ट समोर येते. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र स्टेटनी जे कार्ड दिले, प्रमाणपत्र दिले होते, त्याच्यानंतर त्याचे UDID मध्ये रूपांतर झालं, परस्पर कुठलीही चेकिंग न करता धनाधन UDID मध्ये रूपांतरित ते सगळे महाराष्ट्राचे प्रमाणपत्र करण्यात आले. मग हे असं जर सगळं होत असेल ना, तर मग तो बोगस दिव्यांग, आमचा उद्देश हाच आहे. आमच्या दिव्यांगजनाला भुर्दंड बसतात ते बसू नये, त्याच्याबद्दल पण आपण बोलू. पण या सगळ्या मोहिमेमध्ये आम्ही फक्त सपोर्ट का करतोय, दिव्यांग आम्ही का सपोर्ट करतो की चला बाबा काहीतरी होतंय ना, याच्यामुळे बोगस दिव्यांग हे
डेअरिंग करणार नाहीत प्रवास करण्याची, पण तिथं पण शंकाच आहे ना. नेमकी तुम्ही खात्री कशी करणार आहे, नेमकं कोणत्या पोर्टलला जाणार आहे, आणि नेमकं या कार्डची लिंक तुम्ही युडीआयडीला करणार आहेत का, कुठं करणार आहेत, हे थोडंसं स्पष्ट होणं अगदी जरुरी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे विविध परिपत्रक काढले, दिव्यांगजनासाठीच्या राखीव जागा, दिव्यांगजन कुठून जरी बसला, कुठपण जरी प्रवास केला तरी त्याला त्या राखीव जागा कंडक्टरने देणे बंधनकारक आहे, नाहीतर कंडक्टरवर कारवाई होईल, हे होईल, ते होईल. किती कंडक्टरवर कारवाई झाली दाखवा. कोणाला साधी नोटीस तरी गेली का दाखवा. एक दिव्यांग बांधव उपोषणाला बसला, काय झालं त्याचं, एक गोष्ट. त्याच्यानंतर एसटी महामंडळाने बोगस दिव्यांगासाठीच एक पत्र काढलं, दिव्यांग कल्याण विभागाकडून त्यांना व्यवस्थित खरमरीत लिहिलं गेलं त्यावेळेस, आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की बोगस दिव्यांगाचे कार्ड ताब्यात घ्या, ते डेपोमध्ये जमा करा, आणि ते सगळे 6 महिन्यानंतर आम्ही त्याचा अहवाल करू. आतापर्यंत ते पत्र निघून महिना झाले. किती बोगस दिव्यांग तुम्ही पकडले, किती जणांचे कार्ड पकडले, किती जणांचे परत देऊन टाकले, आणि किती जणांवर कलम नंबर 91 नुसार कारवाई केली, म्हणजे किती जणांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी केली. हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. कारण ते ठरलेलं आहे एसटी महामंडळाचं. मनाली तसं परिपत्र काढायचं, मनाली तशी प्लॅनिंग करायची, बस पुढच्या पुढे बघू. प्लॅनिंग करणारा तिथं बसलेला, त्या प्लॅनिंगचं नियोजन करणार इथं बसलेला, ते ऑर्डर देणार तिथं, कोणाला ताळमेळ नाही. आणि या न ताळमेळ असल्यामुळं मात्र फक्त दिव्यांगजनाला अडचण येऊ नये भविष्यामध्ये, नाहीतर तेच बोगस परत त्यांनीच सगळे केलेले जुगाट, तेच तुमचे एमसी स्मार्ट कार्ड घेऊन फिरताय. मग या तुमच्या स्मार्ट कार्डसाठी दिव्यांगजनाला भोगदंड का. आता ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सोयीसाठी 3000हून अधिक एजंट्स नेमलेले आहेत. मग दिव्यांगजनाच्या सोयीसाठी नको. स्पष्ट लिहिलंय, ते जे पत्र तुम्ही प्रकाशित केलं त्या पत्रामध्ये लिहिलंय ज्येष्ठ नागरिक आणि महिला. हरकत नाही, करायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना पण एजंट द्यायला पाहिजे, महिलांना पण द्यायला पाहिजे, बिलकुल मान्य आहे. मग त्याच्यामध्ये दिव्यांगजनांना पण हे एजंट मदत करतील असं का लिहिलं नाही. त्याच्यात पुन्हा लिहिलंय मात्र बस स्थानकावर ह्या कार्ड मिळण्याची सुविधा होईल. म्हणजे परत तुम्हाला असं म्हणायचंय का बस स्थानकावर दिव्यांगजनाने जावं, ज्याला जाणं मुश्किल आहे, ज्याला चक्कर मारणं मुश्किल आहे, त्याने बस स्थानकावर जावं, त्या रांगेमध्ये थांबावं, त्याला थांबता येत नाही त्याने थांबावं, त्याचं कष्ट त्यांनी बघावं, त्याला गरज आहे ना सवलतीच्या तिकिटाची, मग त्यांनी त्याचं कष्ट स्वतः झेलावं आणि त्या सवलतीच्या तिकिटाचं कार्ड घ्यावं, असं तर तुम्हाला म्हणायचंय का. हे सगळं होत असताना नियमानुसार युडीआयडी ही दिव्यांगजनाची एकमेव ओळख, त्याला इतर कुठल्याही कार्डची गरज नाही, तरी पण हरकत नाही. अनेक दिव्यांगजनाच्या भावना आम्ही याविषयी समजून घेतल्या आणि अनेक दिव्यांगजनाचं, त्याच्यामधल्या बऱ्याच दिव्यांगजनाचं म्हणणं असेल की होऊ द्या, कारण याच्यामुळे जर बोगस दिव्यांग पकडले जात असेल तर आम्हाला आनंद आहे. कारण त्यांचं दुःख हे की हे बोगस त्या जागेवर जाऊन बसतायत, हे सगळं थांबावं, हे बोगस कमी व्हावे आणि खऱ्या दिव्यांगजनाला सन्मानाची आणि मदतीची वागणूक मिळावी, म्हणून दिव्यांग बांधव पण या गोष्टीला तयार आहे. पण हे सगळं असताना पण, म्हणजे युडीआयडी हे आमचं एकमेव ओळख असताना पण या सगळ्या गोष्टी तयार आहेत. पण शासनाने या सगळ्या गोष्टीची खात्री करून द्यायला पाहिजे. आणि आता ज्या दिवशी हे कार्ड येईल तर येईल, त्याला किती दिवस लागतात, त्याची प्रोसेस काय, आणि पुन्हा ते किती वर्षांनी बंद पडतं हे तुम्हाला मला कोणालाच माहित नाही. कारण ते अग्रीमेंट 2 वर्षाचं, आणि पुन्हा अग्रीमेंटच कॅन्सल झालं तर पुन्हा काय करायचं, पुन्हा हे दिलेल्या कार्डचा काय वापर करायचा, फक्त ओळखपत्र म्हणून वापर करायचा, असं जर असेल तर हे मात्र न पटण्यासारखं आहे. हे सगळं जरी बोलत असलो आपण तरी पण एमसी हे स्मार्ट कार्ड जे एसटी महामंडळाने सुरू केले, त्याच्यामध्ये खास करून आपण दिव्यांगजनाचा विषय बोलतो. या दिव्यांगजनाच्या विषयी जर समजा खरंच प्रॉपर सगळं अनालाइज करून, खोट्या दिव्यांगजनाला अलगद बाजूला काढून खऱ्या दिव्यांगजनासाठी जर हे कार्ड केलं स्मार्ट कार्ड, तर मात्र एसटी महामंडळाचं तोंड भरून कौतुक केलं जाईल. आणि या स्मार्ट कार्ड बरोबर दिव्यांगजनाला आदराची वागणूक, त्याच्या हक्काची वागणूक दिली तर एसटी महामंडळा एवढं ग्रेट कोणीच नसणार आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण बोगस दिव्यांगाबद्दलच्या बऱ्याच काही गोष्टी घेऊन भेटणार आहोत. नमस्कार.